नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनल योजनाकर या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. एकंदरीत आपण जर पाहिलं तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता या 12 जिल्ह्यामध्ये दुपारी 1 वाजेपर्यंत झाला जमा. जाणून घेऊ संपूर्ण बातमी. व्हिडिओला थोडा लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अत्यंत महत्त्वपूर्ण असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करू. कृषी विभागाच्या प्राथमिक माहितीनुसार 7वा हप्ता हा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे आणि अखेर दुपारी 1 वाजता हप्ता जो आहे तो मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकंदरीत आपण जर पाहिलं तर या हप्त्यासाठी 96 लाख शेतकरी बांधवांना हा जो हप्ता आहे हा हप्ता मिळणार आहे. एकंदरीत आपण जर पाहिलं तर अनेक दिवसापासून शेतकरी बांधव प्रतीक्षा होते. अखेर GR सुद्धा प्रसिद्ध झालेला आहे आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर 4 लाख शेतकरी असे आहेत की त्यांना मागील सुद्धा हप्ते टाकले नव्हते ते यासोबत सुद्धा मिळू शकतात. एकंदरीत 4000 रुपयाचं अर्थसहाय्य त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये मिळू शकतं. एकंदरीत 4000 रुपयाचं अर्थसहाय्य त्यांना मिळू शकतं. दुसरं म्हणजे आपण जर पाहिलं तर तब्बल 1900 कोटी रुपयाचा निधी जो आहे तो मिळण्याची दाट शक्यता आहे आणि मिळाला सुद्धा आहे. म्हणजे एकंदरीत GR सुद्धा आलेला आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार या संदर्भात लवकरच आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसे जे आहेत ते मिळणार आहेत. एकंदरीत महत्त्वाचं अपडेट आपण जाणून घेऊ ते म्हणजे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना म्हणजे आपली KYC पूर्ण आहे का नाही हे पाहणं पण फार महत्त्वाचं आहे. मित्रांनो, आपले PM किसान योजनेचे लाभधारी असाल तर KYC राहिली असेल तर करून घ्या, जेणेकरून PM किसान योजनेच्या सोबतच नमो शेतकरी योजनेचा पण तुम्हाला लाभ मिळेल, अन्यथा लाभ मिळणार नाही. महत्त्वाचं असं अपडेट आहे. कुठल्याही समस्या आल्यास आपण कृषी विभाग किंवा आपल्या संबंधित विभागाशी संपर्क साधायचा आहे, जेणेकरून काही अडचणी आल्यास तुम्हाला त्वरित संपर्क करून ती समस्या सोडवण्यात येईल. तर अशा पद्धतीची महत्त्वाचं अपडेट होतं. काही व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता हप्त्याचं थेट पद्धतीने वितरण या 12 जिल्ह्यामध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. धन्यवाद. जय शिवराय.